आहे की मी कर्ज मागताच होता पाठीमध्ये अगोदरपासून कर्ज मागता मॅडमने सुद्धा सांगितलं की काही लागत असेल तुम्ही पाठीमागे येणार तर मी समोर गोष्टी तेव्हा सांगितलं की माझी मॅडमची ओळख झाली साहेबांमुळे 2017 एक दुष्काळ होता गावात आणि त्यासाठी मला लाईटचं कनेक्शन पाहिजे होतं आणि तेव्हा मैदानाचा ताबा माझ्याकडे होता म्हणजे माझी महानगरपालिकेची कामं केली जातात तर माझ्याकडे साहेबांकडे आपल्याला लाईट मिळेल का हो म्हणून करून देतो तेव्हापासून आमची ते ओळख झाली आणि नंतर हळूहळू मॅडमने मला सांगितलं तुम्ही काम करा पण मी तेव्हा त्यांना सांगितलं मी पाठीमध्ये येईल मला वेळ जसा मिळेल नाही मिळेल तर आणि आताही पण मला कार्य करायला भेटलं तेव्हा पण मॅडमने आणि पलटणचं सांगितलं की मी या पदावर बसल्यावर नाही मी पाठीमध्ये राहतो परंतु पलटणच्यामुळे नाही आता नुसतं काय ज्याच्याकडून नाव पण आलेलं आहे ती मला ते कामाला लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या गोष्ट मी मॅडमला त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मॅडमचं विशेष मुलं हे आहे विद्यार्थी आहे आणि 9वी 8वी 9वीला मॅडम आम्हाला शिकवायला होते त्यांचं आणि त्यांच्या मॅडमचं फार फोटो काढणारी गोष्ट आहे की ते दिवसभर कार्यक्रमामध्ये असतं ते दिवसभर सतत बॅगचा पूर्ण चाललेला असतो असं मला असतं तर म्हणजे सर्वांना आपण तिथे सर्व जमलं आजच्या दिवशी 9 डिसेंबर जवळजवळ 8 वर्ष की आता आपली एनजीओ संस्था चालू राहिली आहे आणि त्यामध्ये आपलं सर्वांचा सहभाग आहे आणि पुढे असंच सर्वांनी एकत्र येऊन काम करून संस्था अजून मोठी झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू कोणती संस्था चालू करण्यासाठी अर्थसहाय्य हा सगळ्यात महत्त्वाचा विचार करतो बोलून काही होत नाही बोलून फक्त आपण विचार मानू शकतो आपले पण ते चालवण्यासाठी आपल्याला पैशाची आणि आर्थिक सहाय्याची गरज असेल कारण आम्ही प्रयत्न करणारच द्यायला तरी मी इथला जाऊन आम्ही परत आपण सगळ्यांच्या नमस्कार चालत होते की आपण सगळ्यांनी मेहनत करावी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हा आपलं एक घर आहे कुटुंब आहे हे आपण एका थोडं वाढवून दिलं पाहिजे आणि वसईसाठी समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे सर्व बोलताना दोन